इंडिया चित्रपटातील हे टायटल सॉन्ग आपण या ठिकाणी ऐकलं. परंतु आर्यन संघाचं विशेष कौतुक करूया. आय थिंक या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये किमान एका पारितोषिकाचा हा संघ मानकरी ठरलाय, कारण बक्षीस पात्र फेरीमध्ये या संघानं मजाल मारली आहे. तर जाऊयात या सामन्यातील आणि आर्यन संघ आपले दोन पंच आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या प्लीज. आणि जाऊयात या मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तेजस यांना देखील विनंती आहे. तेजस आपणही यायचं आहे, संघर्ष संघाचे तेजस. आणि त्याचबरोबर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 11 चेंडू आणि तब्बल 38 धावा ज्याच्या बॅट मधून आल्या अनुप ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित विष्णू बिचुकले अर्थातच पिण्याबाई यांच्या शुभास्ते मात्र या खेळाडूला आपण सन्मानित करणार आहोत. खरं तर विष्णू बिचुकले यांचं कळंबोली क्रिकेटसाठी देखील खूप मोठं योगदान आहे. सातत्यानं आपल्या संघासाठी सर्वाधिक महत्त्वाची भूमिका त्यांच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळाली. आणि अगदी मॅन ऑफ द मॅच विजेत्या खेळाडूला इथे मात्र त्यांच्या शुभास्ते सन्मानित केलं जाईल. चला अनुप आपण यायचं, अनुप तिवारी. त्या अगोदर मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच तेजस. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स विथ अ बॅट अँड विथ अ बॉल ऑल्सो. संघर्ष संघाच्या विजयाचा शिल्पकार तो संघ देखील बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल झाला. आणि विष्णू बिचुकले अर्थातच पिण्याबाई यांच्या शुभास्ते अगदी तेजसला या ठिकाणी सुनीलजी सावंत सरांच्या शुभास्ते सन्मानित केले जाते. सेकंड कन्झिक्युटिव्ह मॅन ऑफ द मॅच. 2 सामने आणि दोनही सामन्याच्या विजयाचा शिल्पकार तेजस. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. आज सर्वाधिक महत्वाचं म्हणजे त्याची बॅटही बोलते आणि सोबत त्याची गोलंदाजी कमालीची राहिली आहे. आणि त्यानंतर स्वराज्य संघात जो सामना या ठिकाणी जिंकला स्वराज्य संघानं, त्या विजयाचा शिल्पकार अनुप तिवारी या खेळाडूला देखील इथे सन्मानित करताना विष्णू बिचुकले अर्थातच पिण्या यांच्या शुभास्ते मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जातं. तर कॉंग्रॅच्युलेशन्स अनुप. संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल झालाय. ज्यावेळेला तुमचा संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होतो एक वेगळं समाधान तुमच्या चेहऱ्यावरती जरूर पाहायला मिळतं. आणखीन एक संधी आहे स्वराज्य संघाला, परंतु आव्हान संघर्ष संघाचं असणार आहे. फर्स्ट सेमीफायनलची ही लढत आपण पाहणार आहोत. त्यानंतर सेकंड सेमीफायनलसाठी तिसरा संघ कोणता या ठिकाणी क्वालिफाय होणार. त्यानंतर मात्र चौथ्या संघाचं बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अर्थातच APL आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली आणि SK करिश्मा हा चौथा क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर या स्पर्धेमध्ये खेळण्याची जी उत्कंठा होती, मागील आठवड्यामध्ये चॅम्पियन ठरल्यानंतर, अगदी शेवटच्या चेंडूवरती चॅम्पियन ठरल्यानंतर या स्पर्धेमध्ये डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी सकाळच्या सत्रामध्ये हा संघ मैदानावरती उपस्थित होता, परंतु पहिल्या फेरीमध्ये त्यांना पुढे चाल दिली गेली. आणि हेच कारण होतं की या स्पर्धेमध्ये खेळण्याचं जे त्यांचं स्वप्न होतं ना ते थोडंसं लांबलं. परंतु फायनली स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय मागील स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज अर्थातच मोबाईल फोन विजेता सुहास करे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सनी सिंग गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिले षटक हाताळण्यासाठी अविनाश. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, स्ट्रेच केलं स्वतःला, चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, सिंगल आली आहे. मागील स्पर्धेचा जर विचार केला तर प्रत्येक डावाची सुरुवात सुहास करेनं पहिल्या चेंडूवर षटकार लगावत केली, परंतु इथे मात्र 2 चेंडू वाट पाहावी लागली आणि सिंगलनं मात्र त्यांना आपल्या डावाची सुरुवात केली आहे. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा धाव फलकावरती आल्यात 1. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर सिंगल. हा सामना देखील महत्वाचा असणार आहे. रॉयल बी संघ विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करणार की डिफेंडिंग चॅम्पियन संघ पुन्हा एकदा आपलं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करणार. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. अंपायरचा अवांतरचा इशारा या ठिकाणी येतोय. चला पंचांचा निर्णय. येस, इट्स अ वाईड बॉल.
पंचांचा निर्णय अंतिम राहील. खेळाडूंना विनंती आहे की कृपया पंचांचा निर्णय आणि त्याचा आदर एक क्रिकेटर म्हणून तुम्हाला करणं गरजेचं आहे. आजच्या संपूर्ण दिवसभराचा जर विचार केला, योगेश वाघ आमच्यापर्यंत माहिती देत आहेत की जवळपास हा 10वा सामना आपण पाहतोय. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न प्रॉपरली टाइम झालेला नाहीये. सुहास करे नेहमी दुसऱ्या धावेसाठी तत्पर असतात, कारण पहिली धाव ते अतिशय वेगाने घेतात. परंतु सनी सिंगने नकार दिला. नॉन स्ट्रायकिंग एंडला सनी सिंग होते. त्यांना माहित आहे की सुहास करेची विकेट या सामन्यामध्ये किती महत्वाची आहे. मागील स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर पुरस्काराचा मानकरी आणि त्यांचा संघ मात्र चॅम्पियन ठरला होता. डिफेंडिंग चॅम्पियन संघ मैदानाच्या आतमध्ये थोडासा संत गतीने सामना पुढे. यावेळेला वाईड आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कदाचित बायचा इशारा येईल पंचांचा. वाईडचा इशारा, उजव्या एसटीच्या खूपच बाहेर निघणारा चेंडू. वाईड प्लस 22, 1+1 एकूण 2 धावा धावफलकावरती. 5 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. मोठ्या फटक्याची अपेक्षा अद्याप या दोनही आघाडीच्या फलंदाजांनी पूर्ण केलेली पाहायला मिळत नाहीये. परंतु अविनाश थोडासा चेंडू कंट्रोलमध्ये येत नाहीये अविनाशच्या. ज्या वेळेला चेंडू ओलसरपणा चेंडूचा जाणवतोय, सातत्यानं तो हात आणि चेंडू ड्राय करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु चेंडूवरची जी ग्रीप आहे ना ती सर्वाधिक महत्वाची आहे. ज्या वेळेला चिखलामध्ये चेंडू माकलेला असेल त्यावेळेला त्याला ग्रीप करणं तितकी सोपी गोष्ट नाही आहे. अगदी अचूक ठिकाणावरती फेकणं तितकी सोपी गोष्ट नाही आहे. त्यामुळे सातत्यानं तो पाण्यामध्ये चेंडू पुसण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर हातानं तो चेंडू कोरडा करत गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. यॉर्क करण्याचा प्रयत्न फसलाय. अगदी बॅटच्या टोइंडला चेंडू हिट केलाय आणि गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा, षटकार. ती 3 षटकांची लढत आहे. कमीत कमी 12 ते 15च्या सरासरीनं धावा धावफलकावरती 35 ते 45च्या दरम्यानचं धावस फलकावरती जर का टार्गेट सेट केलं गेलं तर मात्र एक जमेची बाजू जरूर ठरू शकते. यावेळेला आणखीन एक दमदार स्ट्रोक. फुल्लर लेनचा चेंडू होता. निमंत्रण, आणि हे निमंत्रण मात्र स्वीकारलाय. चेंडू आउट ऑफ द पार्क येतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. पाहायला मिळते सनी सिंगची कमालीची फलंदाजी आहे. डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि अशा प्रकारच्या खेळाडूला जर का तुम्ही लोअर फुलटॉस किंवा फुलर लेनचे चेंडू द्याल तर त्यावरती आक्रमण करण्यास हा फलंदाज चुकणार नाहीये. बल्ले बल्ले मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळते. बल्ला बोलतोय सनी सिंगचा, परंतु कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो रॉयल बी संघ. मी म्हणेन रॉयल ए संघापेक्षा विनिंग रेशिओ जर आपण पाहिला ना तर रॉयल बी संघाचा आपल्याला जास्त पाहायला मिळेल. जास्त स्पर्धा रॉयल बी संघाने आपल्या नावावरती केल्यात आणि युवा खेळाडूंचा संघ जर कोणता असेल तर तो रॉयल बी आपल्याला पाहायला मिळतोय. गुणवत्तापूर्ण खेळाडू आहेत या संघामध्ये, त्यामुळेच की काय आव्हानात्मक असणार आहे हा सामना. डिफेंडिंग चॅम्पियन आहे, आपलं टायटल बचावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना. पहिला सामना खेळलेला नाहीये. सकाळच्या सत्रामध्ये हा संघ इथे आला. थोडासा शारीरिक थकवा, बॉडी अद्यापही स्ट्रेच झालेली पाहायला मिळत नाहीये. याचं कारण म्हणजे सुहासची बॅट अजूनही शांत आहे. कारण ज्या वेळेला फुल फ्लोमध्ये हा फलंदाज असतो, एखाद्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज पारितोषिक जिंकून ज्या वेळेला तो पुढच्या स्पर्धेमध्ये दाखल होतो त्यावेळेला त्याचा परफॉर्मन्स आउटस्टँडिंग आपल्याला नेहमीच पाहायला मिळाला आहे. परंतु इथे जर का विचार केला ना तर सुहासची बॅट थोडीशी शांत आहे आणि सुहासची बॅट शांत आहे ही धोक्याची घंटा असणार आहे, ही धोक्याचा इशारा असणार आहे तो स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघासाठी. कारण धावा जर का धावफलकावरती मर्यादित राहिला तर प्रतिस्पर्धी संघ
त्या धावा चेस करण्याची धमक आपल्या फलंदाजीमध्ये ठेवतो. खूप मोठमोठी नावं आहेत. परेश कडके आहेत, त्याचबरोबर जर आपण विचार केला तर तुषार शर्मा या संघामध्ये आहे, भावेश आहेत, त्याचबरोबर जर आपण विचार केला तर निखिल कडके देखील दुसऱ्या सामन्यासाठी संघामध्ये उपलब्ध झाला आहे. त्याच्याबरोबरच जर आपण पाहिलं तर नितीन म्हात्रे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस होता, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, सिंगल मात्र धावफलकावरती येईल. सनी सिंगनं जरूर 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आलेत, परंतु सुहास करेला स्ट्राईक रोटेट केली आहे. ओळखतायत पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. माफ करा, पहिलं षटक समाप्त झालं, त्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. धावसंख्या धावफलकावर 20 ही आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जर विचार केला तर 11 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि 11 चेंडूंमध्ये किमान 30 धावा उभारण्याचा मानस असेल, परंतु इथे टाइम करता आला नाहीये. हे होतं ज्यावेळेला तुमच्या बॉडीला प्रॉपर वॉर्मअप मिळत नाही. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. कदाचित बॅटीची कड घेऊन नाही, बाईचा आहे, लेग बाईचा या ठिकाणी इशारा, शरीराचा चेंडूनं भेद घेतलाय. आणखीन एक सिंगल धावफलकावरती येईल. 21 धावा धावफलकावरती आल्यात. 3 षटकांमध्ये रॉयल बी सारखा संघ जर तुमच्या समोर असेल तर मी म्हणेन जितक्या धावा तुम्ही उभारणार ही धावसंख्या सुरक्षित मानली जाणार नाही. परंतु एक सायकोलॉजिकल ॲडव्हान्टेज, एक मानववैज्ञानिक दबावचा जर आपण विचार केला तर कमीत कमी 45 ते 50च्या दरम्यान तुम्हाला धावा धावफलकावरती उभारावे लागतील. यावेळेला पावलांचा वापर केला आहे, परंतु आउटफील्ड स्लिपरी आहे, वेट आउटफील्ड आहे. परेश कडके सारखी तटबंदी त्या ठिकाणी आहे आणि तिथून चेंडू जाणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये. सिंगल धावफलकावरती आले. पावलांचा वापर जरूर केला होता सुहास करे. अजूनही जर आपण पाहिलं तर शांत फलंदाजी करतोय, परंतु हा जर का मैदानाच्या आतमध्ये बरसला ना तर अपेक्षित धावसंख्या ही जरूर धावफलकावरती लगावू शकतो. चांगल्या फॉर्ममध्ये आहे. यावेळेला पावलांचा वापर केला होता. डाऊन द ट्रॅक जाऊन चेंडू मारण्याचा मानस. इट्स अ वाईड बॉल. पंचांचा अवंतर चेंडूचा इशारा आलाय. भावेशवरती आक्रमण करण्यात इतकी सोपी गोष्ट नाहीये. चेंडू झाले त्या षटकातील 3, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. वेट अँड वॉचचं क्रिकेट. ज्यावेळेला भावेश सारखा फिरकीचा जादूगर तुमच्या समोर असेल त्यावेळेला तुम्हाला काम अँड कूल राहणं गरजेचं आहे. कारण अगदी हातभर चेंडू वळवण्यामध्ये या गोलंदाजाचा हातखंडा आहे आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपण या ठिकाणी पाहिलं. ऑन द नीज आला होता, ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा चेंडू वळवायचा होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता. नितीन यष्ट्यांच्या मागून सातत्यानं आपल्या खेळाडूंना चार्जअप करण्याचा प्रयत्न करतोय. अगदी ऑन द टोस ठेवला जात आहे, सातत्यानं तो चर्चा करतोय, गोलंदाजांची प्रशंसा होती आहे आणि हे होणं गरजेचं आहे. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील आपण पाहिलं तर स्टंप माईकमधून रिषभ पंतच्या वेगवेगळ्या योजना आपल्याला ऐकायला मिळतात, कमेंट्स आपल्याला ऐकायला मिळतात. अगदी आर्यन संघाचा जर विचार केला तर बऱ्याच वेळेला प्रयश आपल्याला यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतो आणि तो क्षण अजूनही आपल्या डोळ्यासमोरून जात नाहीये की ज्या वेळेला प्रयशनं अक्षरशः घेतलेला झेल जाणीवपूर्वक जमिनीवरती टाकला आणि त्याने खेळाडूला जागेवरती उभा ठेवलं. कारण त्याला माहीत होतं नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज हा आक्रमक आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला क्रिकेट ॲज अ क्रिकेटर म्हणून तुम्हाला ते डावपेच आखता येणं गरजेचं आहे. आउटसाईड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. यावेळेला मात्र पंच इशारा करतात होय चेंडू आउटसाईड द ऑफ स्टंप. अवांतर. या षटकामध्ये अवांतर चेंडूंची संख्या जास्त राहिली आहे. खरं तर चेंडूला जास्त फिरवण्याचा प्रयत्न होतोय, किंबहुना आउट ऑफ रीच, फलंदाजाच्या रीच पासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न होतोय. परंतु यष्टीरक्षक मात्र त्याची कामगिरी चोख मैदानावरती बजावताना पाहायला मिळतं. यावेळेला जर का चेंडू सिंगल अटेम्प्टमध्ये गॅदर झाला असता आणखीन एक अवांतर. अवांतर चेंडूंची संख्या सर्वाधिक आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळाली. 26 रन्स ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आहेत आणि इतके अवांतर चेंडू आल्यानंतर जर का एक मोठा फटका आला ना तर मी म्हणेन की पुन्हा एकदा बल्ले बल्ले जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सनी सिंग. हो धीम्या गतीचा चेंडू होता. फिरकीचा जादूगर का संबोधलं जातं या गोलंदाजाला ते मात्र त्यानं शेवटच्या चेंडूवर दाखवला. शरीराचा वेध घेणारा चेंडू. 2 षटकांचा खेळ संपलाय. 13च्या सरासरीनं धावा धावफलकावरती आल्यात त्या 26 धावा. चला विनंती असेल दुसऱ्या फेरीतील चौथा आणि अंतिम सामना अर्थातच आदित्य बिर्ला लॉजिस्टिक कळंबोली आणि SK करिश्मा 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉस साईड यायचं आहे.
APLचे संघनायक इथे आलेले आहेत, आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाचे. तर विनंती असेल या ठिकाणी SK करिश्मा 11 संघाचे संघनायक आपण यायचं टॉससाठी. 4th क्वार्टर फायनल अर्थातच हा सामना ठरवेल की सेकंड सेमीफायनल मध्ये दाखल होणारा संघ कोणता असेल. परंतु त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये बॅटल आपण पाहतोय. डिफेंडिंग चॅम्पियन रणजित कट्टेपाटील किंग्स 11 आणि रॉयल बी या संघादरम्यान 2 षटकांमध्ये 13ची सरासरी आहे. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आयुषच्या हातामध्ये इथे मात्र चेंडू सोपवला गेलाय. सुहास करेचा जर विचार केला तर 5 चेंडूंचा त्यानं सामना केला आणि अवघ्या 2 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय. आणि सनी सिंगचा जर आपण विचार केला तर 7 चेंडूंचा सामना करत 2 षटकाराच्या मदतीनं वैयक्तिक 16 या धावसंख्येवरती तो नाबाद खेळतोय. अंतिम 6 चेंडू आणि इथं सुहास करे फायर होणं गरजेचं आहे. पहिला चेंडू पुढ्यामध्ये राईट इन टू द स्लॉट, आउट ऑफ द पार्क, 6 धावांसाठी षटकार. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पहिला चेंडू नो आलाय, पंचांचा इशारा आणि त्यावरती सुहास करेच्या बॅटमधून आलेला षटकार. या दरम्यान सुधांशु भावेश यांच्या शुभास्ते मात्र टॉस या ठिकाणी केला जातोय. नो चेंडू आणि त्यावरती आलेला षटकार कुठेतरी आशेचा किरण मात्र पुन्हा एकदा जागृत करतोय. ज्या धावसंख्येचा आपण सातत्यानं उल्लेख करत होतो की 50+, रॉयल बी सारखा संघ, ताकदवर संघ तुमच्या समोर असेल तर किमान 50 धावा धावफलकावरती येणं गरजेचं आहे. सुरुवात झाली आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 26, त्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारचा चेंडू डिलिव्हर्ड नाही आहे गोलंदाजाकडून आणि तब्बल 6 धावा आल्यात. नो चेंडू आणि 6 धावा, 33 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 33 धावा धावफलकावरती आहेत. तर SK करिश्मा 11 संघानं मात्र पुढील सामन्यात नाणेफेकीचं कौल जिंकलाय. दुसऱ्या फेरीतील 4था सामना आपण पाहणार आहोत. अर्थातच एकीकडे आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र SK करिश्मा. परंतु खेळाचा पूर्वार्ध आपण इथे पाहतोय. पहिला चेंडू नो आणि त्यावरती आलेला षटकार, त्यानंतर मात्र टप्पा पडल्यानंतर आणखीन एक चेंडू बाहेर निघतोय. थोडंसं मानसिक दडपण आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 26 धावा ज्यावेळेला येतात ना, त्यावेळेला तिसऱ्या गोलंदाजावरती तो दबाव आपसुकपणे आपल्याला पाहायला मिळतो. परंतु तो दबाव तुम्ही कशा पद्धतीने हँडल करता, त्या सिच्युएशनला तुम्ही कशा पद्धतीने सामोरं जाता, हे सर्वाधिक महत्वाचं. याही वेळेला चेंडून अंतर गाठलंय की उंची, यावेळेला मात्र 2 क्षेत्ररक्षक येतात झेलच्या खाली आणि रिले झेल इथे मात्र कंप्लीट होतोय. विकेट नंबर 1, पहिला फलंदाज या ठिकाणी गमावलाय. तर एकूण धावसंख्या 34, पहिल्या विकेटसाठी 34 धावांची भागीदारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. सुहास करे बाद झाले आणि मागील सामन्यात शेवटच्या चेंडूवरती हिरो ठरणारा खेळाडू अर्थातच सचिन कारवार यावेळेला मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मेगा फायनलची ती लढत, 2 षटकांचा सामना. या ठिकाणी नैसर्गिक प्रकाश काहीसा नाहीसा झालेला आणि शेवटच्या एका चेंडूवर 5 धावांची गरज असताना या फलंदाजाच्या बॅटमधून आलेला तो षटकार.
अगदी मागील रविवारचं हे चित्र आपण पाहिलं, परंतु इथे सचिन कारवारच्या बॅटमधून मोठ्या फटक्यांची अपेक्षा जरूर असेल. स्विंग अँड मिस, गोलंदाजीमध्ये खूप चांगला कमबॅक. पहिल्या 2 चेंडूंवरती कुठेतरी थोडासा चाचपडताना गोलंदाज आयुषला आपण पाहिलं, परंतु त्यानंतर मात्र कमालीचा कमबॅक राहिलाय. सुहास करेची विकेट आल्यानंतर कोणत्याही गोलंदाजाचा आत्मविश्वास हा नेहमीच बळावलेला पाहायला मिळतो. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस होता. नॉन स्ट्रायकिंग एंडचा सनी सिंग इंटरेस्टेड आहे धावेसाठी, परंतु सचिननं मात्र नकार दिलाय. आणखीन एक अवांतर व्हाईट बॉल. चला, अवांतर चेंडूचा इशारा आलाय पंचांचा. फारसं काही चर्चा करण्यासारखं यामध्ये नाहीये. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती अंकित केली जाईल. 35 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 35 धावा धावफलकावरती येत आहेत. यावेळेला पावलांचा वापर केलाय. डाऊन द ट्रॅक आलेत, दबाव बनवलाय आणि त्या दबावाचा फायदा उचलत असताना चेंडू वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे षटकार. या षटकातील चेंडू झालेत 3. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतो 41. सातत्यानं रॉयल बी सारखा ताकदवर संघ, ज्याचा विनिंग रेशिओ जर आपण पाहिला तर रॉयल ए संघापेक्षा देखील जास्त आहे. आणि असा संघाला जर तुम्हाला दबावामध्ये आणायचा असेल तर 3 षटकांमध्ये 45+ किंवा 50+. 41 धावा धावफलकावरती आलेत. यावेळेला मात्र क्रीजच्या खोलीचा वापर आणि चेंडू बाहेर जाईल सीमा रेषेच्या. क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे, मात्र केवळ दर्शक बनून सचिन कारवारच्या बॅटमध्ये बॅक टू बॅक दुसरा षटकार. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वाऱ्याची दिशा अगदी साथ देते फलंदाजांना. कारण एक वेळ असं वाटलं की कदाचित हा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये असेल, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर हा चेंडू वाऱ्याच्या ओघानं क्षेत्ररक्षकापासून दूर जाताना पाहायला मिळाला. आणि सातत्यानं दबाव, आयुषचा जर विचार केला तर नो डाऊट त्याची गुणवत्ता साधारणतः त्यानं प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला त्याची गुणवत्ता पाहायला मिळाली आहे. परंतु दबाव झेलण्याची जर का तुम्हाला अनुभव नसेल दबाव झेलण्याचा, तर अशा प्रकारचं चित्र आपल्याला जरूर पाहायला मिळतं. 48 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 48 धावा धावफलकावरती आल्यात. एक निर्धाव चेंडून आत्मविश्वास जरूर बळावला असेल. परेश कडके सातत्यानं बुस्टअपचं काम करतोय. मिड ऑफ हा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आहेत खरं तर. वाईडिश मिड ऑफ आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर या 2 अनऑर्थोडॉक्स पोझिशनमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. शेवटचा चेंडू षटकार लगावण्याचा प्रयत्न जरूर असेल. शेवटचा चेंडू निर्धाव आला होता, त्यानंतर मात्र यावेळेस जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये डीपमधून क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येईल तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती एकवटल्या जात आहेत. थोडीशी खराब फेकी, 3री धाव देखील कंप्लीट आणि अंतिम चेंडूवरती आलेल्या 3 धाव्याने सांघिक अर्धशतक देखील पूर्ण होत आहे. धावा धावफलकावरती लागत आहेत 51 आणि विजयासाठी लक्ष्य मात्र या ठिकाणी उभारलं जात आहे 52 धावांचं. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपला. 51 धावा धावफलकावरती आल्या. 17च्या सरासरीनं प्रत्येक षटकामध्ये इथे मात्र धावा जमवल्यात. एक चांगली आव्हानात्मक धावसंख्या जरूर या ठिकाणी उभारली गेली आहे. तर चला लगेचच आपण सामन्याकडे वळणार आहोत आणि जसा खेळाचा उत्तरार्ध होईल सुरू, या पुन्हा एकदा जुडले जाऊयात मायक्रोफोनवरती. आवाज असेल तो श्रीकांत मुळीक यांचा.
हॅलो. तर चला धन्यवाद. तर यानंतरची लढत असणार आहे संघर्ष ए बनाम सॉरी झालाय ना. हां अच्छा. तरी असं डेफिनेटली आपण पाहते APL विरुद्ध SK करिश्मा या दोन संघादरम्यान असणारी लढत असणार आहे. पण तत्पूर्वी आपण पाहतो एक जबरदस्त लढत, एक वीक फाईट म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही आहे. कारण जर पाहिलं पहिल्या 3 षटकामध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं तर स्वर्गीय रणजित कट्टे पाटील या संघानं तब्बल 17च्या सरासरीने 51 धावा, 18 चेंडूमागे उभारल्यात 52 धावांचं एक कडवं आव्हान फेलण्यासाठी या ठिकाणी सज्ज होतं रॉयल हा संघ आपण पाहतोय. रॉयल बी हा संघ आपण पाहतोय. आणि रॉयल बी संघाचा विचार केला तर या संघासमोर कोणतीही धावसंख्या सुरक्षित नाही आहे. आपण या अगोदर देखील कित्येक वेळा पाहिलंय याच मैदानावरती या संघाने कित्येक वेळा असे कारनामे, असे इतिहास रचलेत, त्याच्यामुळे या संघाला हलक्यात घेऊन जमणार नाही आहे. जरूर प्रतिस्पर्धी संघ पाहतो डिफेंडिंग चॅम्पियन आहे. ज्या संघानं पाठीमागच्या सप्ताहामध्ये या ठिकाणी याच मैदानावरती प्रथम क्रमांकाचा बहुमान किताब मिळवला होता, तोच संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. परंतु पाहणा समोर उभा आहे रॉयल हा संघ, रॉयल बी, जिथे सलामीची जोडी या ठिकाणी पाहायला मिळते. परेश कडके ऑन मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिथे परेश कडकेचा वार, मोठा प्रहार, कडक 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 षटकार षटकार. सुरुवातच अशा पद्धतीने केली, त्यानं दाखवून दिलाय होय आमच्या समवेत, आमच्या समोर कोणतीही धावसंख्या सुरक्षित नाहीये. आम्ही कोणत्याही धावसंख्येचा पाठलाग यशस्वीरित्या पार करू शकतो. परंतु बघायचंय आता मात्र प्रतिस्पर्धी संघ अर्थातच क्षेत्ररक्षण करणारा संघ कशा पद्धतीने या संघासमेत लढेल हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. पाहणा पहिल्या षटकावरती या ठिकाणी षटकार खेचलाय, दाखवून देतोय आपली स्वतःची ओळख. तर या मैदानावरचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू आहे, सातत्यानं आपण पाहत आलोय या मैदानावरती या खेळाडूनं अक्षरशः वेळ करून सोडलंय आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. कित्येक वेळा अनेक सामन्यांमध्ये आपण पाहायला परेश कडकेनं सर्वांची मनं जिंकलेत, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून परेश कडके नेमके करणार तरी काय. हो करतील ते, मैदानावरती नुसते ठोकतायत, ठोकत नाहीयेत तर लांब लचक अगदी मॅग्नोस कडे लावलाय चेंडू सीमेरेषेबाहेर 6 धावन करता. आता मात्र बंदुकीतून एखादी गोळी निघावी ना तशी गोळी निघते. आणि परेश कडके सांगतोय मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगा, जो नडतो आम्हा तो दिसतो डायरेक्ट ढगा. आता मात्र नुसते ढगात मारतोय, ढगात नाहीये तर लांब लचक मोठे या ठिकाणी फटके लगावतोय. बॅक टू बॅक 2 षटकार खेचून आणले आणि संघाला एका चांगल्या आव्हानात्मक धावसंख्येकडे वाटचाल करून देतोय. परेश कडके चर्चेचा विषय राहिलेत, लोकप्रियता आहे या खेळाडूकडे. तो लोकप्रिय खेळाडू पुन्हा एकदा आणखीन एका उंच शिखरावरती जाताना पाहायला मिळतोय. आता आणखीन एक आली लहर, केला परेश कडकेनं कहर 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 कहर.
येस येस येस, बघा ना या ठिकाणी डीजेचं देखील कौतुक, कशीही लावा फिल्डिंग, चौकात येतोय आमचा किंग आणि चौकात आलाय तो, दहशत निर्माण करतो या मैदानावरती. जरूर 4 षटकारांची आतिषबाजी केली आहे. जरूर आपण पाहतोय प्रतिस्पर्धी चॅम्पियन आहे आणि ते चॅम्पियन संघासमेत लढत असताना परेश कडके काय फलंदाजी करतायत. आता मात्र तू मे होत आहे. कम्युनिकेशन खूप चांगलं राहिलं आहे मनीष अर्थात तुषार शर्मा यांचं. एका षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. एका षटकामागे धावा पाहायला मिळतील बिनगडीबाद 24 धावा, म्हणजे उर्वरित येणारे अजून देखील 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. पहाणा प्रतिषटक 17ची सरासरी राखायची होती, तिथे रॉयल बी या संघाला पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 धावा कुठून काढल्यात. म्हणजे तुम्हाला येणाऱ्या 2 षटकामध्ये प्रतिषटक 14ची सरासरी. 14 म्हटले की तुम्हाला प्रत्येक षटकामागे किमान फक्त 2 मोठे फटके मारायचे आहेत आणि हीच रणनीती असणार आहे रॉयल बी संघाची, कारण हा संघ खूप मोठा आहे. बॉल पुरवायचा आहे तुषार शर्मा. कित्येक वेळा मी या देखील खेळाडूचा उल्लेख करत असतो, कारण या खेळाडूनं मित्रांनो क्रिकेटचे भरपूर या ठिकाणी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत, परंतु आज इतके वर्ष क्रिकेट खेळतात, परंतु आज देखील त्यांचा फिटनेस तंदुरुस्त. पहा ना, एखाद्या नवयुवकाला लाजवेल असा हा त्यांचा सातत्यानं चांगला खेळ राहिला आहे. ते तुषार शर्मा आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाला घेऊन गेले 24 या धावसंख्येवरती, अजून देखील उर्वरित 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. बघायचं इथून मात्र या 28 धावा डिफेन्स केल्या जातील का. स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघ पाहतोय. पाठीमागच्या हप्त्यामध्ये पाहिलं या संघाला चॅम्पियन ठरले होते. 1 चेंडू 5 धावांची गरज असताना षटकार लगवल्यानंतर देखील आपण पाहिल्या काही गोष्टी जिथे आपल्याला पाहायला मिळतात, परंतु इथे पहा रॉयल बी संघ, नेहमी या संघाची दहशत हुकूमत या मैदानावरती राहिली आहे आणि ती हुकूमत पुन्हा एकदा प्रस्थापित करत असताना अगदी पहिल्या षटकामध्ये पहा ना, त्याची एक झलक या ठिकाणी दाखवून दिली आहे. म्हणजे ट्रेलर ऐसा आहे तो भाई पिक्चर कैसी होगी. बघा ट्रेलर आपल्याला फक्त पाहायला मिळाला आहे, अजून पिक्चर पूर्ण बाकी आहे. आता पिक्चर जर बघायचं असेल तर तुम्हाला इथे यावं लागेल, इथे येऊन ही मॅच बघावी लागेल. बघा अजून देखील चुरस, अजून मजा येईल. तुषार शर्मा आऊट झाले, सामन्यामध्ये होते ट्विस्ट निर्माण. ला 1. अगदी पहा आता मात्र कुठेतरी पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे उर्वरित येणारे 11 चेंडू आणि 28 धावांची अजून देखील गरज आहे. भावेश उलवेकर यांना पाहतोय ॲज अ गोलंदाज म्हणून त्यांनी चांगली भूमिका बजावली आहे, परंतु फलंदाजी करत असताना बघायचं कशा स्वरूपानं फलंदाजी करत आहेत. कारण KPLच्या माध्यमातून आपण पाहिलं त्यांच्याकडे ती क्षमता आहे, प्रोटेक्शन आहे, ताकद आहे, धमक आहे. मोठ्या फटक्यांसाठी त्यांना ओळखलं देखील केलं जातं. परंतु बघायचं आहे सिच्युएशन तर अशी आहे, येणारे 11 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. भावेशला करायचं आहे काय, फक्त स्ट्राईक रोटेट करायचं आहे. पण भावेशच्या मनामध्ये चाललेली कल्पना ही किती महत्वाची आहे. परंतु भावेश स्वतःला उरू शकत नाहीयेत. भावेशनं आल्याबरोबर हा षटकार खेचून आणलाय आणि षटकाराकरता चेंडू जातोय. संघाला घेऊन गेले 30 या धावसंख्येवरती भावेश.
पहा अगदी आल्याबरोबर संघाचं स्वतःचं व्यक्तिगत खातं खुलं करत असताना दुसरा देखील फटका अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये फेकला होता. त्या देखील चेंडूला चांगल्या पद्धतीनं खेळून काढलं आणि बघता बघता अगदी हरणाच्या आणि चित्त्याच्या वेगानं 2 धावा देखील कंप्लीट केल्या आणि या 2 धावेनं समीकरण पाहू शकाल 1 गडी बाद 32 धावा. 9 चेंडू 20 धावा. अजून देखील सामना या सामन्यामध्ये ट्विस्ट आहे. अजून देखील एखादा षटक एखादा चेंडू परेश कडकीची विकेट. परंतु बघायचे काय होईल कारण क्रिकेटमध्ये जर तर परंतु असं काही नाही आहे कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी विजय तर कधी पराजय आपण कित्येक वेळा पाहिलं आहे. तर 9 चेंडू अजून देखील बाकी आहेत. साई मोहिते आता मला पॅडो स्वीप करायचं होतं जिथे शरीराचा वेध घेतलाय चेंडूनं. 1 धाव तर मित्र म्हणेल सुरक्षितरित्या पूर्ण देखील केली आहे. अपंच इशारा करतील पंचांच्या निर्णयाची वाट पाहतोय आपण. लेग बायच्या स्वरूपात ही 1 धाव मिळाली आहे. अर्थातच एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 1 गडी बाद 33च्या घरामध्ये. 8 चेंडू 19 धावांची गरज. मैदानावरती परेश कडके नावाचं वादळ तुफान या ठिकाणी गुंगावताना पाहायला मिळत आहे. या तुफानाला रोखायचं असेल तर येणारे अजून देखील 8 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. म्हणजे येणाऱ्या 2 चेंडूवरती मोठे प्रहार हे शोधले गेले जातील का किमान एखादा मोठा फटका. जर का येणारे 2 चेंडू चांगल्या पद्धतीनं हाताळले तर स्वर्गीय रणजित कट्टे पाटील या सामन्यामध्ये मी म्हणेल शिरकाव करेल. परंतु काय होणार हे 2 चेंडू कशा पद्धतीने फेकले गेले जाणार याची उत्कंठा मात्र तमाम क्रीडा रसिकांना लागली आहे. कारण मॅच हाय व्होल्टेज आहे. ड्रामा तर जरूर पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही आहे. साई मोहिते टू परेश कडके गोलंदाजीसाठी तयार. परेश कडके फसले. घुटना जरूर टेकवला होता. गुडघ्यावरती थोडेसे वाकले परंतु नीटसा अंदाज बांधू शकले नाहीयेत. चेंडू पाहायला मिळाला. डॉट प्रेशर पाहायला मिळत आहे. येणारे 7 विजयासाठी 19 धावांची गरज. होणार नेमकं काय होणार. कोण जिंकणार कोण हरणार अशी अनेक प्रश्न आता मात्र तमाम क्रीडा रसिकांना लागून राहिली आहेत. कारण प्रतिस्पर्धी दोन्ही संघ या ठिकाणी ताकदवार संघ आहेत. दोन्ही संघ सहजासहजी हार मानण्यासाठी तयार नाही आहेत. दोन्ही संघांना शेवटपर्यंत लढायचं आहे आणि ती लढाईवरती कोणता संघ दाखवणार. साई मोहिते तो परेश कडके. साईने केली चूक. परेश कडके सांगतायत चुकीला माफी नाही. अगदी पाठीमागचा सप्ताह आठवत असेल. आता मात्र तमाम क्रीडा रसिकांना 6-11ची गरज होती रॉयल संघाला. आता मात्र सिच्युएशन पहा ना पुन्हा एकदा अगदी तशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. 6-13 हवेत. रॉयल संघच या ठिकाणी समोर आहे. आता मात्र गोलंदाज असा कोण असणार आहे. पाठीमागच्या आपण स्पर्धेमध्ये पाहिलं सागर दरेकर यांना परंतु या स्पर्धेमध्ये पाहतोय सागर करे यांना म्हणजे पहा सुहास करे यांना म्हणजे पहा बॅटल देखील खूप चांगला आहे. ऑन स्ट्राईकला भावेश फुलवेकर यांना पाहतो. येणारे 6 विजयासाठी 13 धावांची गरज. होणार काय. सुहास करे कशा पद्धतीने गोलंदाजी साकारतील. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होत आहेत. हो 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 चांगला चेंडू फेकलाय. अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकतात म्हणजे येणारे 5 विजयासाठी अजून देखील अद्याप देखील 12 धावांची गरज. कोण जिंकणार आता मात्र उत्कंठा तर जरूर लागली आहे. कारण पाठीमागची स्पर्धा जणू आता त्या स्पर्धेचं पुन्हा एकदा रिप्लाय होतोय की काय. अगदी तशा पद्धतीने पुन्हा एकदा सामना अगदी त्या मुवमेंटला येऊन पोहोचलाय. येणारे 5 विजयासाठी 12. परेश कडकेच्या भाषेमध्ये सांगायचं केलं तर फक्त 2 मोठे फटके. आणि परेश कडकेने या अगोदर अगदी या चालू सामन्यामध्ये देखील तशा पद्धतीची त्यानं फलंदाजी देखील केली आहे. परंतु सुहास
करे. बघायचंय कशा पद्धतीने येणारे 5 चेंडू या ठिकाणी डिफेन्स करतोय, या धावा कशा पद्धतीने डिफेन्स करतोय. येणारे 5 विजयासाठी 12 धावांची गरज. चुरस तर आहे, रंगत तर निर्माण होणार. डॉट चेंडू येईल का? क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन पाहायला मिळत आहे. बघा ना, परिवर्तन देखील खूप चांगलं आहे. क्षेत्ररक्षण तर चांगलं सजवलंय, ट्रॅप तर रचलाय, जाळं आखलंय. फक्त या जाळ्यामध्ये मासा पकडायचा आहे. मासा पकडला गेला जाईल का हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. सुहास करे, जरूर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. प्रयत्न हे करावेच लागतील, शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करण्यात चुकलात तरी चालेल, परंतु प्रयत्न करणं कदापि सोडायचं नाहीये. प्रयत्न करतील का सुहास करे? तर ऑन स्ट्राईकला परेश कडके ते मारतात नुसते कडक 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 षटकार. ते परेश कडके आपल्याला ऑन मार्क वरती पाहायला मिळत आहेत. सामन्याला उत्कंठा आहे. सुहास करे हा चेंडू, ओ माय गॉड, होतंय काय? जिथे फुलटॉस होता, टोल वसूल करायचा होता, परेश कडके या ठिकाणी असफल ठरलेत. आता मात्र प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके देखील थड 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 करू लागले असतील, कारण परेश कडके कदाचित असे चेंडू सोडणाऱ्यापैकी नाहीये. परंतु परेश कडकेनं अक्षरशः हा चेंडू सोडू दिलाय. नीटचा अभ्यास बांधता आला नाहीये. म्हणजे समीकरण पहाना, येणारे 3 विजयासाठी धावांची गरज असेल ती मात्र योगेश वाघ सुचवतात 12. 4 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. पहा, आम्ही देखील पाहतोय प्रेक्षकांचं लक्ष किती आहे. तर प्रेक्षक देखील हक्ता मात्र या ठिकाणी आम्हाला दर्शवतायत मित्रा 3 नाहीये 2 चेंडू झालेत, येणारे 4 आणि विजयासाठी 12 धावांची गरज. उत्कंठा लागली आहे. येणारा हा चेंडू देखील कशा पद्धतीने फेकला गेला जाईल, परंतु पंच लक्ष द्या, वेळ घेतला गेला जातोय. बघा मित्रांनो, वेळ कोणासाठी थांबत नाहीये. तुम्ही वेळेला महत्त्व द्या. सातत्यानं आम्ही मायक्रोफोनच्या माध्यमातून हे तर तुम्हाला सांगत असतो. परंतु मित्रांनो, मॅच काय रंगली आहे. येणारे 4 विजयासाठी 12 धावांची गरज. परेश कडके ज्यानं या मैदानावरती प्रसिद्धी मिळवली आहे, तो याच मैदानावरती पुन्हा एकदा लोकप्रियतेच्या आणखी उंच शिखरावरती जाईल का, ही देखील उत्कंठा लागली आहे. विजय शेठ खानावकर साहेब देखील आता मात्र या सामन्याचा आनंद लुटतात, कारण त्यांचा हा संघ पाहतोय. परेश कडके पूर्ण विश्वास आहे. त्या विश्वासानं आता मात्र या चेंडूंचे सामने कशा पद्धतीनं करतील. सुहास करे टाळ्यांच्या गजरामध्ये या चेंडूचं मित्रांनो स्वागत करायचंय. हा देखील चेंडू खूप महत्वाचा असेल. या चेंडूला देखील सोन्याहून जास्त मोल असेल. सुहास करे करतायत काय, करतायत काय, करतायत चूक. आता मात्र गरज होती का? अगदी कळंबोलीमध्ये आम्ही मॅच संपली ना, कित्येक वेळा प्रेक्षक गॅलरीमध्ये हा प्रश्न विचारला जातो, सर गरज होती का, सर हे होतं का, ते होतं का. इथे काही नसतं. जिथे तुम्हाला जे करायचं ते स्वतःच्या हिमतीवर करायचं असतं. कारण असं म्हटलं जातं ना, ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. आता मी तर म्हणेल बिंदास ठोका आणि संघाला धोका आणि बिंदास ठोका. आता मात्र ठोका आवाजाला लागेल. येणारे 4 विजयासाठी अद्याप देखील 11 धावांची गरज. ओ काय होतंय. आता मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट रंगत निर्माण झाली आहे. सामना पाहना आणखीन मजेमध्ये याला पाहायला मिळतोय. येणारे 3 विजयासाठी धावांची गरज आहे, ती मात्र अजून देखील 11 धावांची. विजयासाठी 11. 3 चेंडूंचा खेळ बाकी. पंच सामन्याला वेळ घेतला गेला जातोय. विशेष घड्याळाच्या काट्याकडे देखील लक्ष द्यायचं आहे, कारण घड्याळाचे काटे फिरतात. परंतु मित्रांनो, वेळ कुणासाठी थांबत नाहीये. वेळेला महत्व द्या. टाइम इज गोल्ड. वेळ हे सोनं आहे. येणारे 3 विजयासाठी 11 धावांची गरज. परेश कडके मैदानावरती. खूप सारे चर्चा आहेत, परेश कडके हा सामना जिंकून देतील का. परंतु परेश कडके आता मात्र लाईन 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 इट्स डेफिनेटली अंपायर इज कॉल वाईट. म्हणजे आणखीन मजा होतंय काय. कधी डॉट तर कधी वाईट, कधी वाईट कधी डॉट. पण मोठा फटका अद्याप देखील आला नाहीये. ही समेची बाजू राहिली आहे. येणारे 3 विजयासाठी 10 धावांची गरज. जो जीतेगा वही सिकंदर. जो संघ जिंकेल तोच राजा असेल. बघायचंय कोण राजा असेल, कोण विलन असेल.
पाहण्यासाठी मात्र आता मात्र प्रत्येकाची उत्कंठा तर जरूर लागली आहे आणि ही तर मजा आहे रबर बॉल क्रिकेटची स्पर्धेची. कारण प्रत्येक सामने उत्कंठावर्धक होतात, कुणीही जिंको कुणीही हरो, मात्र इथे मात्र खेळ मात्र चांगला झाला पाहिजे. अगदी पहा ना, दोन्ही संघ हार मानण्यास अजिबात तयार नाही आहे, कुणालाही इथे हरायचं नाही आहे, प्रत्येकाला इथे मात्र जिंकायचं आहे आणि जिंकण्यासाठी चाललेली धडपड आपण पाहतोय. सुहास करे, परेश कडके, ओह माय गॉड, चेंडू फेकला, टाळ्याचा गजर झाला. या ठिकाणी पाहतोय काय पंचांकडे दात मागितले जरूर. काय होत आहे, प्रेशर पहा किती आहे, पंचांवरती देखील प्रेशर, खेळाडूंवरती देखील प्रेशर आणि प्रेक्षकांवरती देखील प्रेशर. नाट्यमय घटना घडते मैदानामध्ये, परंतु बघायचंय कोण येईल मैदानामध्ये, बघायचंय. परेश कडके आऊट झाले असले तरी देखील या संघामध्ये वादळ आहेत, तुफान आहेत. बघायचं कोण येतोय मैदानावरती. जैसे कि ऐसे विपरीत परिस्थितियों में, जैसे कि ऐसे विपरीत परिस्थितियों में हाथ में बल्ला लेकर आने के लिए खुद में चाहिए जिगर. ऐसे विपरीत परिस्थितियों में हाथ में बल्ला लेकर आने के लिए चाहिए जिगर. जो हारी हुई बाजी को भी जीत में हासिल करता है ना, उसे कहते हैं बाजीगर, उसे कहते हैं बाजीगर. कोण होणार बाजीगर? येणारे दोन विजयासाठी धावांची गरज असेल योगेश. 10 धावांची. काय मॅच रंगली आहे, काय सामना रंगलाय. मी तर म्हणे तमाम क्रीडा रसिकांची मने जिंकणारा हा सामना पाहायला मिळतोय. पूर्णतः पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. खेळपट्टीवरती आपण पाहतोय, ऑन मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील विशाल भोईर यांना. संधी आहे या मैदानावरती लोकप्रिय, या मैदानावरती प्रसिद्धी मिळवण्याची. नाव चर्चेचं करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी छाप पाडावी लागेल आणि ते छाप पाडतील का निखिल विशाल यांना पाहतोय. पण तो कौतुक तर करावे लागेल सुहास करेचं. काय या ठिकाणी गोलंदाजी करतायत. जेव्हा सगळं संपलं, जेव्हा सगळं संपून गेलं असं वाटतं ना, तेव्हा ही तर खरी वेळ असते नवीन काही तर सुरू करण्याची आणि नवीन करण्यासाठी सज्ज झालाय सुहास करे. येणारे दोन विजयासाठी 10 धावांची गरज. यस 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 यस. एक आता मात्र होतंय का, येणारे दोन विजयासाठी 9. एक मोठा विजय, तुमचे सर्व पराजय विसरून जातो. जेवढा मोठा संघर्ष तेवढा मोठा विजय. तेवढा मोठा विजय मिळवायचा असेल तर तेवढा मोठा संघर्ष देखील करावा लागेल. संघर्ष कोणता संघ करणार हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. येणारे दोन विजयासाठी 9 धावांची गरज. का मॅच रंगली आहे. एकीकडे पाहतोय स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11, तर दुसरीकडे पाहतोय रॉयल बी. काय मॅच आहे, जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा. असं वाटतंय फायनलची मॅच बघतोय की काय. एक सुहास करे, सुहास करे, ओ माय गॉड. आता मात्र शांतता पाहायला मिळतीये. येणारा एक विजयासाठी धावांची गरज असेल ती 8. खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन सुहास करेनं काय गोलंदाजी केली आहे, अफलातून. बघा अजून देखील 7 धावा जरी केल्या कंपल्सरी तरी रॉयल संघ जिंकू शकेल. हा चेंडू जर का नो आला, जर का हा चेंडू वाईट आला तर काहीही होऊ शकतं, तरी देखील रॉयल संघाला संधी असेल. हा चेंडू कशा पद्धतीने फेकतील सुहास करे. सुहास करे, एक चेंडू 8, बरोबरीसाठी 7. या चेंडूमध्ये डिफेंड असेल. ओ गेला अखेर, परंतु षटकार फक्त विजयाचं अंतर कमी करतोय. फक्त आणि फक्त एका धावेनं हा विजय संपादित केलाय. परंतु सुहास करेचं कौतुक करावं लागेल. काय या ठिकाणी गोलंदाजी केली, असं वाटलं तर रॉयल संघ सहजरित्या या